मराठी कथा. घारीची मुलगी. एक श्रीमंत कुंभार व्यापारी होता. त्याला मुलीच होत्या, मुलगा नव्हता. तेव्हा तो बायकोला म्हणाला, यावेळी तुला मुलगी झाली तर मी तुला नागा लोकांना विकीन. आणि त्याही वेळी तिला मुलगीच झाली. नवऱ्याला मुलगी झाल्याचे कळू नये म्हणून बिचारीने मुलीला एका मडक्यात ठेवले आणि मडके नदीत सोडून दिले. नदीतून वाहत जाणारे ते मडके एका धोब्याला दिसले. मडक्यात काय आहे ते बघावे म्हणून त्याने ते मडके घेतले तर आत एक नुकतीच जन्मलेली मुलगी त्याला दिसली. त्याने ती मुलगी आपल्या बायकोजवळ द्यावी म्हणून तो घरी निघाला. धोबी घरी जात असताना एका घारीने झडप घालून ती पळवली आणि आपल्या घरट्यात नेऊन ठेवली. ते घरटे वडाच्या झाडावरती होते. घारीचे मुलीवर फार प्रेम होते. मुलीला ती खाणे पिणे नेसणे लेणे यात काही कमी पडू देत नव्हती. वाटेल तिथून ती कपडे दागिने फण्या आरसे करंडे ती पळवून आणायची. भांडीकुंडी तेलाचे शिसे धान्य धुणे लागेल ते सामान घार मुलीसाठी आणायची. होता करता मुलगी वयात आली, सुंदर दिसू लागली. पण घरटे सोडून ती मुलगी कधी कुठे गेली नव्हती. एक दिवस घार तिला म्हणाली, पोरी तू आता मोठी झालीस, तुला एकटीला टाकून जाणे आता योग्य नाही नी सोपे पण नाही. पण कधीकधी मला फार दूर जावे लागते. अशा वेळी काय करायचे ते मी तुला सांगते. मी बाहेर गेलेली असताना तुझ्यावर काही प्रसंग आला आणि मी जवळ हवी असे तुला वाटले तर तू हे गाणे म्हण. वाऱ्या रे वाऱ्या हलवतोस वड डहाळ्या क्षणी या आण घरमाईला समोर माझ्या आण. तिला हे गाणे म्हटले की मी तुझ्यासमोर हजर होईन. उन्हाळ्याचे दिवस होते. घारीची मुलगी केस विंचरत होती. झाडाखाली एक व्यापारी विसावा घेत होता. त्याच्या मांडीवर तिचा 7 हात लांबीचा केस पडला. या निर्जन प्रेदाशात इतका लांब आणि सुंदर मानवी केस कुठून आला म्हणून व्यापारी इकडे तिकडे बघू लागला. पण त्याला कुणी दिसले नाही. मग त्याने वर बघितले तेव्हा ही सुंदर मुलगी झाडावर केस विंचरत बसलेली त्याला दिसली. व्यापाऱ्याला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, तू कोण आहेस? माणूस की देवता? अप्सरा की भूत? तू कोण आहेस? सांग, तू झाडावर का बसली आहेस आणि या अशा वेळी तू इथे आलीस कशी? त्या मुलीने पूर्वी माणूस कुणी पाहिलाच नव्हता. त्याला पाहून ती घाबरली. तिला काय बोलावे ते कळेना. मग तिने घरमाईने शिकवलेली गाणे म्हटले. त्याचबरोबर घार आली आणि म्हणाली, पोरी मला का बोलवलेस? मुलीने पोटाने खालचा माणूस तिला दाखवला. घारीने बघितले, हा सुंदर उमदा माणूस आपल्या मुलीला नवरा म्हणून मिळाला तर किती छान होईल असे तिच्या मनात आले. घार खाली आली. तिने मुलीची सारी हकीकत त्याला सांगितली. व्यापारी म्हणाला, माझ्यावर देवाची कृपा आहे. संपत्तीला तोटा नाही. मला 7 बायका आहेत. जर तुझ्या मुलीला यात काही वावगं वाटत नसेल तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. मी तिला नीट सांभाळीन, काही कमी पडू देणार नाही. घारीने मुलीची समजूत घातली. तिला झाडावरून खाली आणून तिने तिचे त्या व्यापाराशी लग्न लावून दिले. मुलीला निरोप देताना ती म्हणाली, मी सांगितलेले गाणे म्हण म्हणजे मी तुझ्या घरी येईन. व्यापारी नव्या नवरीला घेऊन घरी आला तेव्हा त्याच्या आधीच्या 7 बायकांना फार राग आला. नवरा घारूला सुखात ठेवायचा पण सवतीनी मात्र तिला छळायचा चंग बांधला. एकदा नवरा बाहेर गेल्यावर त्या तिला म्हणाल्या, आम्ही साऱ्याजणी आळीपाळीने स्वयंपाक करतो, घरातले सारे काम करतो. तू नुसती बसून खातेस नी लोळतेस ते काही नाही. आज तू स्वयंपाक करायचास. जात घारूचे कधीच स्वयंपाक केला नव्हता. तेव्हा ती रडू लागली. अखेर घरामागच्या बागेत जाऊन तिने ते गाणे म्हटले. घार लगेच आली आणि म्हणाली, काय झाले? मला का बोलावलेस? घारूने तिला सांगितले, मला स्वयंपाक करायला सवतीने सांगितले. मी काय करू? हत्तीच्या त्यात काय आहे? एक भांडे घे, त्यात पाणी घाल आणि तांदूळाचा दाणा घाल. दुसऱ्या हंडीत मूठभर भाजी घाल, थोडे पाणी घाल, चुलीत जळते एक लाकूड घाल. दोन्ही भांडी चुलीवर ठेव नी बाहेर येऊन बस. उत्तम स्वयंपाक होईल. हवी तितकी माणसे जेवतील. असे सांगून घार निघून गेली. घारूने त्याप्रमाणे केले. स्वयंपाक झाला. सवती जेवायला बसल्या
ती वाढू लागली. त्या सवतीने आपल्या पानाखाली खड्डे खोदले, पानाला भोक पाडले. वाढलेले अन्न त्या खड्ड्यात लोटू लागल्या. हेतू हा की अन्न कमी पडले म्हणून बोभाटा व्हावा, पण अन्न संपेच ना. तेव्हा त्या अखेर निराश झाल्या आणि जेवून उठल्या. एकदा त्यांनी घारूला गाईचा गोठा झाडायला सांगितले. घारू बागेत गेली आणि ते गाणे म्हणू लागली. पण बागेत केळीची झाडे असल्यामुळे वडाच्या झाडाऐवजी गाण्यात तिने केळीच्या झाडाचा उल्लेख केला. एवढेच घार आली. काय झाले ग पोरी, मला का बोलावलेस? आई, गोठा कसा झाडू? हत्तीच्या त्यात काय आहे? केरसुणीची एक काडी काढून घे. गोठ्यात ती एकदा वरपासून खालीपर्यंत फिरव. गोठा स्वच्छ होईल. हे सांगून घार निघून गेली. घारूने काडी गोठ्यात फिरवली. गोठा स्वच्छ झाला. सवतीचा हा बेत सुद्धा फसला. तेवढ्यात चैत्री फुलांचा सण जवळ आला. त्या चैत्री बिहूच्या सणाच्या दिवशी घालायला कपडे हवेत म्हणून व्यापाऱ्याने आपल्या 8ही बायकांना प्रत्येकी 5 शेर कापूस दिला आणि म्हणाला, याचे सूत काढून कापड विणून कपडे शिवून मला द्या. फिरून घारू केळीच्या झाडाखाली बसून ते गाणे म्हणाली. घार आली. पोरी, का बोलवलेस? घारूने तिला कापूस दाखवला आणि नवऱ्याची आज्ञा सांगितली. घार म्हणाली, हत्तीच्या त्यात काय आहे? तू 4 बांबूच्या नळ्यांच्या पेट्या घे. त्यात थोडा थोडा कापूस घालून त्या बंद करून ठेवून दे. चैत्री बिहूच्या दिवशी नवऱ्याला त्या नळकांड्या दे. तिच्या सवती आता तिची फजिती होणार म्हणून आनंदात होत्या. त्यांनी कापूस नीट केला, पिंजला, त्याचे सूत काढले, मागावर कापड विणले आणि कापडाचे त्या कपडे शिवू लागल्या. घारू मात्र नुसती बसून होती. बिहूचा दिवस आला. साती सवतीने नवऱ्याला अंगरखा, धोतर, चादर आणि पंचा असे कपडे दिले. तेवढ्यात घारूने आपली 4 नळकांडी आणली आणि त्याच्या हातात दिली. तो खट्टू झाला. काय एवढेच केलेस? उघडून बघा, ती म्हणाली. त्याने नळकांडी उघडली तर आतून अति तलम कपडे निघाले. त्यांच्यापुढे सवतींनी दिलेले कपडे ओबडधोबड चिंध्यांसारखे दिसू लागले. व्यापारी फारच खुश झाला. घारूला कुठे ठेवू नी कुठे नको असे त्याला झाले. ते पाहून त्या सवतींचा तिळपापड झाला. तिचा आत कसा पाडाव करावा याच्याबद्दल त्या नवे बेत रचू लागल्या. तेवढ्यात एकीने सांगितले की एक घार हिला मदत करते, तिला आपण मारून टाकू या म्हणजे झाले. हा बेत साती सवतींना पसंत पडला. त्यांनी घाबरून पाळत ठेवली. प्रत्येक वेळी ती गाणे म्हणायची. ते एकीने पाठ केली. एक दिवस ती सवत बागेत बसली आणि तिने घारूसारखा आवाज काढून ते गाणे म्हटले. ते घारीला कळले नाही. ती आली त्याबरोबर त्या 7 जणींनी तिला कापून तिचे तुकडे केले आणि मग ते तुकडे जमिनीत पुरून टाकले. बिचाऱ्या घारूला हे मुळीच माहीत नव्हते. ती गाणे म्हणून आईला बोलावी, पण आई काही यायची नाही. असे कितीदा तरी झाले. तेव्हा तिला कळून चुकले की आपल्या सवतींनीच घारीला मारून टाकले आहे. ती खूप रडली, पण उपयोग काय? तेवढ्यात व्यापारी धंद्यानिमित्त बाहेरगावी गेला. जाताना मोठ्या बायकांना त्याने आपल्या लहान बायकोचा सांभाळ करा म्हणून सांगितले. त्यांनी आनंदाने ते कबूल केले. व्यापारी गेलेल्या काही आठवडे झाले आणि नदीतून व्यापार करणारा एक सौदागर किंवा मोदी त्या गावी आला. त्याच्याजवळ फण्या, कुंकवाचे करंडे, कुंकू, काजळ, आरसे, सुगंधी तेले वगैरे बायकांना लागणारा माल होता. तो मोदी आपल्या मालाचा पुकारा करीत या व्यापाऱ्याच्या घरी आला. तेव्हा त्या 7 जणी त्याला म्हणाल्या, तू आम्हाला तुझा चांगला माल दे, त्या मोबदल्यात एक सुंदर मुलगी आम्ही तुला देतो. मोदी या गोष्टीला तयार झाला. त्याने भरपूर उंची माल दिला, पण मुलगी काही त्याला दिसली नाही. तेव्हा त्याने विचारले, मुलगी कुठे आहे? त्या म्हणाल्या, आम्ही तिला तुमच्या नावेवर घेऊन येतो. त्यांनी घारूला म्हटले, चल घारू, आपण बाहेर फिरायला जाऊ या. ती म्हणाली, त्यांनी मला घराबाहेर पडू नको म्हणून सांगितले आहे. मी येत नाही. पण त्यांनी खूपच आग्रह केला तेव्हा ती त्यांच्याबरोबर बाहेर पडली. त्या तिला नदीवर घेऊन गेल्या आणि त्याने तिला उचलून त्या नावेत ठेवले. नाव सुरू झाली. त्या कोळी जातीच्या व्यापाऱ्याने तिला आपल्या घरी नेले आणि सुकी मासळी विकायला लावले. त्याचे घर नदीच्या काठीच होते. घारूला नदीच्या काठी बसून वाळणाऱ्या मासळीकडे लक्ष ठेवावे लागे. अशा वेळी एकटी बसून उदास स्वरात ती एक गाणे म्हणायची. कुंभारीण माय माझी फेकी मला नदीमधी माता, घरमाई माझी झाली मला वाढवती, धनवंत मोठी, कीर्ती व्यापारी माझा पती, 7 माझ्या त्या सवती मला कोळ्याला विकती, सुकी मजला मासोळी विकाया लावी कोळी. एकदा ती हे गाणे गात बसली असताना तिच्या नवऱ्याची नाव
तिथे आली. त्याने तिचा आवाज ओळखला. त्याने गाणे ऐकले. तो तिच्याजवळ गेला. तू इथे बसून का रडतेस असे त्याने तिला विचारले. तिने त्याला सारी हकीकत सांगितली. त्याने तिला नवे कपडे घालायला दिले आणि तिला आपल्याबरोबर घेऊन तो घरी यायला निघाला. त्याने तिला एका पेटीत घातले. तिला श्वास घेता यावा म्हणून पेटीला एक भोक ठेवले. घरी आल्यावर त्याने आपल्या निजाईच्या खोलीत ती पेटी ठेवली. त्याच्या साथी बायका पुढे आल्या तेव्हा त्याने घारू कुठे आहे असे त्यांना विचारले. त्या म्हणाल्या, तुम्ही गेल्यावर ती आपल्या घरमाईकडे गेली, अजून ती आलेली नाही. तेव्हा व्यापारी म्हणाला, मला तुम्ही तिचे काही वेडेवाकडे केलेत असे वाटते. तेव्हा तुम्ही म्हणता ते खरे की खोटे ते बघण्यासाठी मी तुम्हाला दिव्य करायला लावणार आहे. मग त्याने एक भली लांब, रुंद आणि खोल अशी गर्ता खणवली. तिच्यात काटे टाकले. मग एक दोरी त्याने त्या टोकापासून त्या टोकापर्यंत बांधली आणि त्या बायकांना तो म्हणाला, या दोरीवरून प्रत्येकीने शेवटपर्यंत चालत यायचे. जी खरे बोलली असेल तिचा दोर सुटायचा नाही. ती शेवटपर्यंत जाईल. त्या 7 बायकांपैकी 6 जणी दोर तुटून खाली पडल्या, पण 7वी मात्र नीट चालून पार केली. 7 वेळा ती इकडून तिकडे गेली. हे कसे झाले? नवरा म्हणाला, ही तेवढी दोषी नाही. आणि ते खरेच होते, कारण ज्यावेळी त्या 6 जणी घारूला घेऊन नदीवर गेल्या आणि मोदीच्या नावेत तिला घातले त्यावेळी ती घरी बसून स्वयंपाक करत होती. व्यापाऱ्याने त्या 6 बायका गर्तेत असतानाच ती गर्ता बुजवून टाकली. मग ती 7वी बायको आणि घारू यांना घेऊन तो सुखात राहू लागला. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.